आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी या कारखान्याजवळच्या गगनमाळ परिसरात। आणि ह्या गगनमाळ परिसरात हे रेल्वेच्या कर्मचाऱ्यासाठी हे हाऊस बांधण्यात आले आहेत, घरं बांधण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधा असलेले हे घरे बांधून तयार झालेले आहेत। आणि आता आपण पाहूया की ह्या गगनमाळच्या परिसरातून बोगदा कुठं पाडला जात आहे। पहा, हा पातरवाडी ह्या गावचा परिसर आहे आणि हा पोफाळी कारखान्याजवळच्या या पाथरवाडी गावाजवळ आता आपण उभे आहोत। आणि या ठिकाणी रेल्वेचं काम सुरू आहे, सपाटीकरण सुरू आहे, माती काम सुरू आहे। आणि आता आपण बोगदा कोठे पाडणार आहोत ते पाहण्यासाठी जाणार आहोत। पहा, समोर एक काळा ठिपका तुम्हाला दिसत आहे। पहा, तो काळा ठिपका जो दिसत आहे ते बोगद्यासाठी जागा आहे। पहा, आपण बोगद्याच्या जवळ जात आहोत। पहा, तुम्हाला एक बोगद्याचा परिसर दिसत असेल। आणि ह्या ठिकाणी बोगदा पाडून ह्या डोंगराच्या खालून, या पहाडाच्या खालून रेल्वे तिकडे पोफाळी परिसरामध्ये निघेल। पोफाळी कारखान्याच्या बाजूने रेल्वे निघून ती दिवडपिपरी भागामध्ये जाईल। आणि ह्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याला पिण्याच्या पाण्यासाठी बोरसुद्धा पाडण्यात आलेला आहे। आणि युद्ध पातळीवर ह्या ठिकाणी रेल्वेचं काम सुरू आहे। पहा, हा पातरवाडी पोफाळीजवळचा परिसर आहे आणि सध्या या ठिकाणी बोगद्याच्या कामाची तयारी सुरू आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबे जोगाईकर, उमरखेड।